हर हर महादेव. तर माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आहे माझ्या घरी सत्यनारायणची पूजा. तर त्याची तयारी मम्मी आणि दिव्या करत आहे. बघा मस्त छान पुऱ्या वगैरे कुरड्या वगैरे काढत आहे. म्हणजे ते नवग्रहाची पूजा असते ना, ते असते. आणि बघा मला पण मम्मीनं काम देऊन दिलेलं आहे. आता मी खाली जाते जिथे पूजा होणार आहे ना तिथे. आणि हे मंदिर आहे माझ्या घरचं, इथं पूजा वगैरे होणार आहे. तर इथं मला रांगोळी वगैरे काढायला सांगितली. आणि मला बरं का मला रांगोळी वगैरे येत नाही, आधी यायची बट आता येत नाही. आता बघू ट्राय करून. तर मी छोटीशी रांगोळी वगैरे टाकली. चौपाट चौरंग वगैरे टाकलेला आहे. त्याच्यावरती लाल कापड टाकायला सांगितलेला होता, तर तो पण मी टाकला. आणि थोडंसं आवरवर करून ना मी माझं काम संपवून दिलं, कारण की मला जास्त काम नव्हतंच. आणि सगळी तयारी मम्मीनं वगैरे करून ठेवली होती. तर मी थोडंफार आवरवर केलं. हे आहेत माझ्या घरचे अनमोल रद्दान, छुटकी आणि टिल्लू. बघा खूप क्यूट आहे ना, खूप मस्ती करतात हे. त्यानंतर मला खूप जास्त भूक लागली होती बाबा, माझ्याच्यानं जास्त राहणं होतच नाही. मी मस्त नाश्ता वगैरे करून घेतला. आणि त्या दोघांना उपास होता तर त्यांच्यासाठी शेंगदाणे वगैरे भाजून दिले. पूजाला सुरुवात झाली आहे. आरती वगैरे होत आहे. तुम्ही पण बघा आरती वगैरे चालू आहे म्हणून. हा आहे माझा छोटा भाऊ आणि हे आहे त्याची बायको. आणि हे जी पूजा होती ना, हे यांच्या दोघांसाठीच ठेवली होती, कारण यांच्या लग्नाला 3 महिने झालेले आहेत. पण आम्ही सत्यनारायणची पूजा केली नव्हती. आणि घर बांधलं तरीही आम्ही घरवास्तूची पूजा म्हणतात ना, ते पण आम्ही केली नव्हती. तर मग सगळ्यांनी मम्मीनी वगैरे विचार केला का बा का ना दोन्ही पूजा सोबत करायच्या आणि ह्या दोघांच्या हातातूनच करायच्या. तर म्हणून मग आज पूजा ठेवली आणि खूप सुंदर अशी पूजा झाली. आणि या दोघांच्या हातून पूजा वगैरे केली. आणि तुम्ही बघा दोघंजण किती सोबत क्यूट दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे. भगवान करो यांची जोडी हमेशा अशीच सुखात राहो आणि हमेशाच सोबत राहो. आणि आम्हाला ना ते पंडितने हे दिलं होतं, ते म्हणतात ना घराला लावायला झेंडे दिले होते. तर ते 4 ठिकाणी 4 लावायला सांगितलेले होते. पण इथं व्यवस्थाच नव्हती काही वरती बांधायची का कुठं बांधायचं काय बांधायचं. तरी पण विकीनं प्रयत्न केला, कापूर वगैरे लावला. अशा प्रकारे पूजा एकदम आनंदपणे संपन्न झाली. तुम्ही पण या दोघांना खूप सारा आशीर्वाद द्या, भरपूर असं प्रेम द्या, ताकी हे दोघंजण हमेशा जीवनामध्ये हसत खेळत त्यांचा संसार त्यांनी निभवला पाहिजे. तर तुम्हाला हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून मला सांगा. आणि भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि नक्की कॉमेंट करून तुम्हाला सांगा का हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. भरपूर असं प्रेम द्या. बाय.